मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्वीट कॉर्न फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण या चॅनलद्वारे जे लोक स्वीट कॉर्न या पिकाची शेती करतात त्याबद्दल आपण चर्चा करतो की आपण कुठलं औषध मारावं, कसं करावं. म्हणजे मी जे जसं जसं करतो ते मी माझे अनुभव आपणास सांगत असतो आणि आपले अनुभव आपण कमेंटमध्ये सांगू शकतात. कारण कमेंटमध्ये वाचून सुद्धा दुसऱ्या शेतकऱ्यांना आपले अनुभव येऊ शकतात. तर मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय आहे म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा स्वीट कॉर्न फार्मिंगचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे लष्करी अळी. मित्रांनो, या लष्करी अळीमुळे बरेच शेतकरी जे स्वीट कॉर्न प्रेमी आहेत किंवा त्यांना करायला आवडतं, ते या लष्करी अळीमुळे फक्त जे आहे ते स्वीट कॉर्न फार्मिंगपासून दूर झालेले असतात. या आपल्या मका शेतीपासून ते दूर झालेले असतात. तर मित्रांनो, आज ह्या लष्करी अळीवर मी एकदम रामबाण इलाज सांगणार आहे आणि एकदम स्वस्तात सांगणार आहे. तर मित्रांनो, लष्करी अळी हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला ज्या वेळेला याचा प्रादुर्भाव दिसेल, तर त्या सकाळी दिसला तर आपल्याला ताबडतोब औषध मारायला चालू करायचं आहे. मी औषध आपल्याला सांगणार आहे मित्रांनो, पण पहिले आपण वेळ आणि मारण्याची पद्धत समजून घेऊया. मित्रांनो, आपल्याला सकाळी जर आपल्याला दिसला, अळी जर दिसली किंवा प्रादुर्भाव थोडा बहुत दिसला, तर आपल्याला ताबडतोब त्याच्यावर औषध मारायचं आहे. आणि जर संध्याकाळी दिसला, रात्री वेळ लेट दिसला, तर आपल्याला सकाळी उठल्या उठल्या दुसरं काही काम करायचं नाही, त्याच्यावर पहिला औषध मारायचं आहे मित्रांनो. कारण मी असं बघितलंय की सुरुवातीला मी ज्या वेळेला प्लॉट करत होतो त्यावेळेला त्याला एवढं गंभीर घेतला नव्हता मित्रांनो. आणि समजा आज बघितली आळी तर मग थोडीच दिसते, एकदम बारीक आहे, परवा दिवशी मारूया, 3 दिवसानं मारूया. तर मित्रांनो, याचा एवढा स्पीड असतो जबरदस्त की 1-2 दिवस जर गेले किंवा 1 दिवस मध्ये नुसता निघून गेला, तर मित्रांनो बऱ्यापैकी कोंब त्यांनी खाऊन खाली पाडून टाकलेला असते. म्हणजे एवढा त्यांची स्पीड असते आणि त्यांची जे साईज आहे ते सुद्धा अळीची लय खूप जोरात वाढते. तर मित्रांनो, आपल्याला अळीवर लक्ष आणि एक स्पेसिफिक वेळ सुद्धा आहे मित्रांनो अळीची. आपण चेक करू शकता. तर मी तुम्हाला वेळ सुद्धा सांगणार आहे. समजा आपण आज मका लावला, तर आज मका लावल्यानंतर 15 ते 18 दिवसाच्या दरम्यान मित्रांनो 2-3 दिवसात आपल्याला अळीचा प्रादुर्भाव हा बघायला मिळतोच. आणि दुसरा जो प्रादुर्भाव ते औषध मारल्यानंतर दुसरा जो प्रादुर्भाव येतो ते 30 ते 35 दिवसाच्या आसपास येतो मित्रांनो. आणि मित्रांनो, तिसरा हात हा येऊ शकतो फ्लोरिंगच्या तुरा टाकण्याच्या 8 दिवस अगोदर येऊ शकतो. म्हणजे तुरा टाकण्याच्या 8-10 दिवसाच्या आसपास सुद्धा तिसरा हात येऊ शकतो. तर मित्रांनो, आपण आज त्या औषधाबद्दल बोलणार आहोत. तर ते औषध मित्रांनो आहे प्रोफेक्स आणि इमामेमॅक्टिन म्हणजे प्रोक्लेम. तर मित्रांनो, हे 2 औषधं आजपर्यंत 1.5 वर्ष झालं मित्रांनो हे औषध मी वापरतोय. एकदम जबरदस्त रिझल्ट मित्रांनो या दोन्ही औषधांचा आहे. हे प्रोक्लेम जे आहे, हे जे प्रोफेक्स जे आहे मित्रांनो, हे प्रोफेक्स 200 लिटर पाण्यासाठी 400 ml आपल्याला वापरायचं आहे. आणि जे इमामॅक्टिन आहे ते आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्राम वापरायचं आहे. याप्रमाणे मित्रांनो आपण 200 लिटरचा बॅरल तयार करायचा आहे. आणि औषध जे आहे आपल्याला वरून टोटीत सोडायचं आहे. अशी फवारणी जसं तणनाशक मारतो तसं त्याला मारायचं नाही. ते फवारणी वगैरे करायची नाही. त्याच्या टोटीत हे जबाबदारीनं आपण औषध मारा किंवा मग गडी लावून मारा, पण लक्ष देऊन व्यवस्थित आपल्याला ते केलं पाहिजे. कारण मित्रांनो, असं पण होतं की 80% 90% अळी मरते आणि लास्टची 10% अळी राहते आणि ती झाडं पूर्णपणे आपल्या हातातून निघून जातात मित्रांनो. आणि त्याच्या आजूबाजूची जी 8-10 झाडं आहेत ती सुद्धा त्याच्या प्रादुर्भावामुळे आपलं नुकसान होतं. त्यामुळं तर या पद्धतीने आपल्याला जे आहे हे लष्करी अळीला आपल्याला औषध मारायचं आहे आणि एकदम स्वस्तात मित्रांनो आपलं काम होतंय. आपण पहिल्या हातालाही तेच औषध मारायचं आहे, दुसऱ्या हातालाही तेच औषध मारायचं आहे आणि तिसऱ्या हातालाही तेच औषध मारायचं आहे. मित्रांनो, ह्याचा रिझल्ट खूप जबरदस्त आहे. आणि मी कुठल्याही औषध याची ॲडव्हर्टाईज करतोय त्याचे असं काही सुद्धा नाही मित्रांनो. मला जे अनुभव आलाय, जे मी औषध मारलंय तेच माझ्या शेतकरी मित्रांबरोबर ते स्वस्त औषध गेलं पाहिजे म्हणून मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये ह्या औषधाचा यात उल्लेख केलेला आहे, बाकी काही नाही. आणि त्यामध्ये मित्रांनो आपण एखादं टॉनिकचं औषध जर घातलं तर ते सुद्धा फवारणी असते, त्यामुळे ते औषध सोडायचं असते, त्यामुळं अजून आपल्या मक्यामध्ये थोडंसं बेनिफिट होतं. तर ते टॉनिकचं औषध सुद्धा त्यामध्ये चालतं. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला लष्करी अळीचा हात घ्यायचा आहे. तर याचा रिझल्ट हा 100% आहे आणि आपण या पद्धतीने मित्रांनो औषध मारून बघा आणि रिझल्ट आला तर मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन चालू करा मित्रांनो. आणि आपल्या स्वीट कॉर्न फार्मिंग करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.